100% खात्री देऊन सांगते, यासारखा चविष्ट पराठा तुम्ही कधीही चाखला नसेल. आजचा हा पराठा ताज्या मटारपासून बनवलेला आहे, पण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने. चला तर मग लगेच रेसिपी पाहूयात. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि जिरे तडतडले की त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि भरपूर सारा ताजा वाटाणा घालून चांगले परतून घ्या. 10 मिनटापर्यंत हा वाटाणा मऊसर होईपर्यंत परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला, थोडीशी कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. वाटाणा चांगला थंड झाला की मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्या. खूप बारीक पेस्ट करू नका, थोडं दाणेदारच राहू द्या. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून चांगले मिक्स करून द्या. आपले सारण तयार झाले. आता इथे गव्हाच्या पिठात तेल आणि मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या आणि मग त्या पिठाचा एक छोटा गोळा घ्या. त्याची छोटी पारी लाटा आणि मध्यभागी सारण भरून घ्या. कडा व्यवस्थित बंद करा आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त दाब नाही द्यायचा, अदरवाईज सगळं सारण बाहेर येईल. थोडेफार सारण आलं तरी चालतं. आता तवा गरम करून त्याच्यावर थोडं तेल किंवा तूप सोडा आणि दोन्ही साईडनं पराठ्याला तेल आणि तूप लावा आणि खरपूस ते सोनेरी होईपर्यंत पराठा दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्या. थंडीच्या दिवसात गरमागरम मटार पराठा तुम्ही दही, लोणची किंवा चटणीसोबत सर्व करा.